स्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा आहे तर ते माझ्यासाठी योग्य ठरेल का आणि विवाह योग कधी आहे कृपया मार्गदर्शन करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी शुभम की तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा आहे हे ऐकूनच मला खूप बरं वाटलं, कारण ही पत्रिकाच मुळात व्यावसायिकाची आहे, त्यामुळे व्यवसाय तुम्ही केला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा आहे। आणि पुढचा प्रश्न तुमचा विवाह योग कधी आहे असा प्रश्न आहे, तर 2023च्या जून महिन्यानंतर म्हणजे मध्यानंतर तुमचा विवाह योग निश्चिती होईल, यात शंका नाही। मात्र विवाहाच्या बाबतीमध्ये तुम्ही अत्यंत चोखंदळ असलं पाहिजे, सावध आणि सजग असलं पाहिजे, कारण तुमच्या पत्रिकेमध्ये सांसारिक जीवनामध्ये फार मोठं वादळ निर्माण होऊ शकतं आणि होणार आहे। त्याचं निरसन कसं करायचं याच्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शनाची तुम्हाला गरज आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो केतन जोशी यांनी पुण्यावरून विचारला आहे की नोकरीमध्ये पगारवाढ होईल का, लग्न कधी जमेल, मुलगी कशी असेल। ह्या तिन्ही प्रश्नांचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येईल की पगारवाढ होईल का असा जो त्यांचा प्रश्न आहे होणार नाही आहे। फेब्रुवारी 2023 पर्यंत विचार देखील करू नका, आपल्याला लाभवृद्धीचा योग दिसत नाही आहे। हा झाला एक विषय। लग्न कधी जमेल ते तुमच्या मनावर आहे, 2023च्या मध्यापर्यंत तुमचा विवाह निश्चित होऊ शकेल। आणि मुलगी कशी असेल, मुलगी अगदी मनाजोगती असेल, तुमच्या मनातल्या इच्छेप्रमाणे त्यापेक्षाही उत्तम कन्या तुमच्या जीवनामध्ये जीवनसाथी म्हणून प्राप्त होईल, यात काही शंका नाही आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो रोहन कांबळे यांनी जळगाववरून विचारला आहे की मला चांगला जॉब कधी भेटेल, लग्न कधी होईल, कृपया मार्गदर्शन करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, रोहन तुमचा जन्म अमावास्येचा आहे, त्याचं अजून निरसन झालेलं नाही आहे। झालं। दुसरा विषय असा, तुम्हाला नजर लागलेली, तुमच्या आईकडून तुमची नजर उतरवून घ्या। तिसरा प्रश्न, तुमच्या पत्रिकेत पूर्व घराण्याचा दोष आहे म्हणजे पितृदोष आहे, त्याचं अजून निरसन केलेलं नाही आहे, ते पहिल्यांदा करा। आता चांगला जॉब लागेल का आत्ता सध्या विचार करू नका, फेब्रुवारी 2023 नंतर चांगला जॉब लागेल एवढं मात्र नक्की आहे। आता लग्न कधी होईल असा तुम्ही तो प्रश्न विचारला आहे, तर तो तुमच्या मनावर आहे, कारण घरापासून पूर्व दिशेकडची व्यक्ती आहे, पूर्वपरिचित व्यक्ती आहे, मनाप्रमाणे व्यक्ती आहे आणि विवाहानंतर खऱ्या अर्थाने जीवनाला तुमच्या गती प्राप्त होईल, यात काहीही शंका नाही आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न ऋतुजा तायवाडे यांनी विचारलेला आहे नागपूरवरून की लग्नाचा योग कधी आहे आणि कुठल्या दिशेकडून योग आहेत, विदेशात जाण्याचा योग आहे का। अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत। आता मलाच ऋतुजाला खरं तर असं विचारायचं आहे की ऋतुजा विवाहानंतर परदेशात जायचं आहे का परदेशात गेल्यावर विवाह करायचा, हे पहिल्यांदा तुम्ही मनाशी नक्की करावं आधी। हो, कारण तुम्ही गेले फॉरेनला निघून तर घरच्यांनी काही इथे स्थळ बघून चालणार आहे का, नाही। मग परत तुमच्या येण्याची वाट बघायची का, याचा विचार तुम्ही करा। बरं, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमची मिथुन राशी आहे, तुमच्या पत्रिकेतला पितृदोष आहे, त्याचं पहिल्यांदा निरसन करावं लागेल तुम्हाला। हा झाला एक विषय। दुसरा विषय असा की परदेशात जाण्याचा योग जो आहे तो तुमचा अतिशय चांगला आहे, त्याचा तुम्ही जास्तीत जास्त उत्तम पद्धतीने लाभ करून घेतला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे। पण आता तुमचा प्रश्न कोणता आहे, तर विवाहाचा। विवाहाचा जर विचार असेल तर मात्र तुम्हाला आत्ता विवाहाचा विचार केला पाहिजे। घरापासून पूर्व दक्षिण दिशेकडची व्यक्ती, बँकिंग क्षेत्र, अकाउंट, ऑडिट, कम्प्युटर, IT, सॉफ्टवेअर या क्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तीबरोबर विवाहाचे योग येतील। विवाहानंतर जीवनाला एक प्रकारचं वळण निर्माण होईल किंवा स्थैर्य निर्माण होईल किंवा प्रगतीकडे तुम्ही जाल, यात काही शंका नाही। मनाप्रमाणे व्यक्ती, मनाप्रमाणे जोडीदार प्राप्त होईल, यात शंका नाही। विवाह निश्चितीचा कालावधी एप्रिल 2023 ते जुलै 2023 पर्यंतचा आहे। पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो अरुण राऊळ विचारतात ते रत्नागिरीवरून। काय विचारतात ते की मला चांगली नोकरी कधी लागेल, विवाह कधी होईल आणि वैवाहिक जीवन कसं असेल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अरुण अशी आहे की तुम्हाला जन्म खूण आहे, तुम्ही पूर्व घराण्यातली व्यक्ती पुन्हा जन्माला आलेले आहात, त्याच्यामुळे त्याचं पहिल्यांदा निरसन करा बरं, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, चांगल्या नोकरीचा जो तुम्ही विचार करता आहे तर मला असं वाटतं की आत्ताचा कालावधी म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतचा तुमच्या चांगल्या नोकरीसाठीचा अतिशय महत्त्वाचा ठरेल। आता तिसरी गोष्ट विवाहाची आहे। घरापासून दक्षिण दिशेकडची व्यक्ती, शिक्षण क्षेत्र, बँकिंग क्षेत्र, कम्प्युटर क्षेत्र याच्याशी निगडीत असलेली व्यक्ती आहे। विवाहानंतर खऱ्या अर्थाने जीवनामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल, वैवाहिक जीवन अत्यंत सुखकारक आणि आनंदाचं जाईल, यात काहीही शंका नाही आहे।
पुढचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो पुढचा प्रश्न आहे तुषार पाटील आपल्याला धुळ्यावरून विचारतात ते काय विचारतात ते की चांगली नोकरी केव्हा लागेल की कोणता व्यवसाय करू लग्नाचे योग कधी आहेत मुलगी कोणत्या दिशेची मिळेल वैवाहिक जीवन कसं असेल असे त्यांचे प्रश्न आहेत। पहा तुषार असं आहे मुळामध्ये आपल्या पत्रिकेत असलेला केंद्रस्थ पितृदोष आधी दूर करा ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चांगली नोकरी कधी मिळेल असा जो तुमचा प्रश्न आहे तर चांगल्या नोकरीबद्दल तुमचं काय नेमकं म्हणणं आहे ते काही मला कळालेलं नाही। आपल्या योग्यतेप्रमाणे आपल्याला नोकरी मिळेल खास करून ऑक्टोबर महिन्यापर्यंत। हा झाला एक विषय। दुसरा विषय तुमच्या विवाहाच्या बाबतीत आहे तीच मोठी शोकांतिका आहे खरं तर लक्षात घ्या कारण पत्नी स्थानाचा अधिपती शनी मृत्यूस्थानामध्ये आणि पत्नी स्थानामध्ये बसलेला केतू त्याच्यामुळे तुषारजी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनाशिवाय विवाहाचा निर्णयसुद्धा घेऊ नका हे आत्ताचं सांगतोय अन्यथा ते तुमच्या दृष्टीने अत्यंत चुकीचं घडेल कारण तुमच्या जीवनामध्ये प्रेमविवाह किंवा परिचयात्मक विवाहाचा योग आहे पण तो मात्र तुमच्यासाठी जबरदस्त धक्का देणारा ठरू शकतो एवढं लक्षात ठेवायचं आहे। म्हणून पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे तो तेजस अय्यंगार यांनी विचारलेला आहे मुंबईवरून की मला सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळेल का माझं लग्न ठरलेलं आहे पुढील वैवाहिक जीवन कसं असेल कृपया मार्गदर्शन करा। पहा असं आहे तेजस तुमच्या पत्रिकेप्रमाणे जर विचार केला तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळायला काहीही हरकत नाही आहे अवश्य मिळू शकेल योग्य आहे काय हरकत नाही। दुसरं एक असं आहे की वैवाहिक जीवन कसं असेल आता तुमच्या पत्नीचा अधिपती मंगळ धनस्थानात जर बसलेला आहे तर ते तर उत्तमच आणि प्रगतीच्या दृष्टीने अतिशय उत्तमच आहे। एक तर कमावती पत्नी येईल किंवा तिच्या पायगुणाने तुमच्याकडे धो धो लक्ष्मीचा वास राहील एवढं मात्र नक्की पण मात्र दोघांमध्ये टोकाचे वैचारिक तात्विक मतभेद मात्र असतात तर तसं व्हायला नको म्हणून कधीतरी 2 पावलं मागे घेण्याची तयारी मात्र तुम्हाला ठेवावी लागेल हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तेजसचं भावी जीवन सांसारिक जीवन सुखाचं जावं यासाठी माझ्या शुभेच्छा मात्र कायमस्वरूपी तुमच्याबरोबर असतील। अशाच पद्धतीने प्रश्नांचा ओघ चालू ठेवा उद्याच्या भागामध्ये पुढच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत। आज शके 1944 शुभकृत संवत्सर शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशीचा दिवस आहे मंडळी। आज सार्वजनिक गणेशोत्सवांचं आज गणपती बाप्पांचं विसर्जन व्हायचं आहे मोठा दुःखाचा दिवस आहे। गेले 10 दिवसपर्यंत जो काही उत्सव आपल्याकडे सगळीकडे सुरू होता अतिशय श्रद्धेने भक्तीने उत्साहाने त्याचं आज त्या गणपती बाप्पाचं विसर्जन आहे। त्याचप्रमाणे अनेकांच्या कुलपरंपरेप्रमाणे अनंताचं व्रत आज केलं जातं। आजचं नक्षत्र हे धनिष्ठा असणार आहे। आज चंद्राचं भ्रमण कुंभ राशीतून व्हायचं आहे। आजचा उत्तम कालावधी जो आहे तो सकाळी 8 वाजेपासून ते 11 वाजेपर्यंतचा असा असणार आहे। आजचा अडचणींचा कालावधी जो आहे तो दुपारी 2 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंतचा असा असणार आहे। आता आपण पाहूया आजच्या दिवसाचं 12ही राशींचं राशीफल आपल्याला काय